नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे। दिवसा उन्हाचा ताप जाणवतोय, त्यामुळे आंबा काढणी योग्य झालेला आहे। या दोन्ही जिल्ह्यांतून दिवसाला 14,000 पेट्या वाशी बाजार समितीमध्ये पाठवल्या जात आहेत। आवक स्थिर असल्यामुळे पेटीचे दर हे 2,000 पासून 6,000 रुपयांपर्यंत आहेत। पहिल्या टप्प्यातील आंबा मार्च अखेरपर्यंत मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय। अमेरिकेतील मिनियापोलिस येथील आयलंड लेक एलिमेंटरी स्कूल येथे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही इंटरनॅशनल नाईट हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता। या कार्यक्रमात यावर्षी 19 देश सहभागी झाले होते। प्रत्येकाने स्वतःच्या देशातील संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ, पोशाख इत्यादींची मांडणी केली होती। या कार्यक्रमात येथील भारतीय कुटुंबियांनीही सहभाग घेतला होता। यावेळी भारताचे प्रतिनिधित्व करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडाची प्रतिकृती आणि अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली होती। न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या निमंत्रणावरून उद्यापासून 3 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत। न्यूझीलंडमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदाच भारत भेटीवर येणारे पीटर्स अहमदाबाद आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट करण्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला। त्यानंतर हिंदुस्थानी नागरिकांनी मालदीववर बहिष्कार टाकला। याचा फटका मालदीवमधील पर्यटनाला बसल्याची कबुली मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशीद यांनी दिली आहे। यावेळी त्यांनी मालदीवच्या वतीने हिंदुस्थानी नागरिकांची माफी सुद्धा मागितली आहे। तसेच हिंदुस्थानी नागरिकांनी मालदीवला यावे अशी विनंती त्यांनी केली आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनी अफगाणिस्तानमधील महिलांनी आपल्या न्याय हक्कांची मागणी तालिबान प्रशासनाकडे केली आहे। अफगाणिस्तानामधील महिला आणि मुलींना रोजगार आणि शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आल्यामुळे महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय। अशी कैफियत अफगाणी महिलांनी तालिबानसमोर मांडली आहे। केवळ महिलांसाठी विद्यापीठ किंवा संस्थेत जाण्याचे आणि स्वतःसाठी काम करण्याचे स्वातंत्र्य मिळण्याचे ध्येय असल्याचे वजिहा या 22 वर्षीय अफगाण तरुणीने सांगितलंय। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याची इम्रान खान यांची मागणी फेटाळून लावली आहे। देण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजला मंजुरी देण्यापूर्वी गेल्या महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमधील गैरप्रकारांचा फेरआढावा घेण्यात यावा अशी मागणी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली होती। मात्र ही मागणी नाणेनिधीने फेटाळून लावल्याने पीटीआय पक्षाला आणखीन एक धक्का बसलाय। पंजाबच्या होशियारपूर येथे राहणारे 7 जण रशियामध्ये पर्यटनासाठी गेले असता त्यांना बळजबरीने लष्करात भरती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे त्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे संबंधित पर्यटकांनी मायदेशात परतण्यासाठी मदतीचं आवाहन केलंय। गुजरातमधील जुनागडमध्ये महापालिकेने मोठी कारवाई केली आहे। इथे माझेवाडी गेट जवळील वादग्रस्त बेकायदा दर्गा पाडल्यानंतर रात्री ढिगाराही हटवण्यात आला। ही कारवाई काल रात्री करण्यात आली। पोलीस प्रशासन घटनास्थळी सतर्क राहिले। हा तोच दर्गा आहे जिथे गेल्या वर्षी कट्टरपंथी जमावाने दगडफेक केली होती। या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते। संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा सर्व पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी MSP कायदेशीर हमीसह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करतात। सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकऱ्यांनी आज रेल रोको आंदोलन पुकारलं। शेतकरी तब्बल 4 तास रेल रोको आंदोलन करणार आहेत। दरम्यान किसान मजदूर मोर्चाचे नेते सरवनसिंग पंढेर यांनी माध्यमांना सांगितलंय की आंदोलक शेतकरी फिरोजपूर, अमृतसर, रूपनगर, गुरदासपूर जिल्ह्यांसह पंजाबमधील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर बसणार आहेत। कोल्हापुरात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच गर्दी झाली होती। कोल्हापुरात शाहू मिल परिसरातील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली। कोल्हापुरातील शाहू मिल परिसरात ही आग लागल्यानंतर परिसरात लोकांची एकच धावाधाव झाली। आग लागल्याची माहिती मिळताच 4 अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले। पाकिस्तानातील पेशावर येथे गजबजलेल्या एका मार्केटमध्ये आज सकाळी आत्मघातकी स्फोट झाला। या स्फोटात 2 जण ठार झालेत आणि 1 जण जखमी झालाय। अद्याप कोणत्याही गटाने या आत्मघातकी स्फोटाची जबाबदारी स्वीकारली नाहीये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेशावरमधील बोर्ड परिसरात हा आत्मघातकी स्फोट झालाय। सकाळच्या सुमारास बाजारात हा स्फोट झाला। मोटारसायकलवर बांधलेल्या स्फोटकांनी हा स्फोट घडवून आणला असून पोलीस पुरावे गोळा करतायत।
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटी मालिकेतील इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला. बीसीसीआयने कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना देखील जाहीर केली, ज्या अंतर्गत क्रिकेटपटूला कसोटी खेळण्यासाठी अतिरिक्त 20 लाख रुपये मिळू शकतात. या योजनेसाठी कर्णधार रोहितने बोर्डाचे आभार मानले आणि कसोटी क्रिकेट नेहमीच सर्वोत्तम फॉर्मॅट असेल असं सांगितलंय. इंडियन प्रीमियर लीग सीझन 17 सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघांनी सराव सुरू केलाय. केकेआर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आपल्या संघात सामील होण्यापूर्वी पत्नीसह तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. गौतम गंभीर याआधी लखनौ सुपर जायंट्सचा 2 सीझनसाठी मेंटर होता, पण या सीझनसाठी तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर म्हणून काम करेल. 71व्या मिस वर्ल्डच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. काल मुंबई भारतातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्पर्धेचा ग्रँड फिनाले झाला. मिस वर्ल्ड 2024चा मुकुट चेक रिपब्लिकच्या क्रिस्टिना पिस्कोवा हिला देण्यात आलाय. तिने भारतात आयोजित मिस वर्ल्ड स्पर्धेची 71वी आवृत्ती जिंकली. स्पर्धेच्या शेवटी तिला मिस वर्ल्ड 2024चा मुकुट देण्यात आला. साऊथचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन स्टारर सर्व्हायव्हल ॲडव्हेंचर चित्रपट दी गोट लाईफचा ट्रेलर रिलीज झालाय. ब्लेसीच्या दिग्दर्शनाखाली उत्कृष्ट दृश्ये आणि चित्रीकरणाने चाहत्यांना ट्रेलर चांगलाच पसंतीस उतरलाय. पुरस्कार विजेते दिग्दर्शक ब्लेसी यांच्या दी गोट लाईफ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांची मुख्य भूमिका आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.